आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर अनेक अडथळ्यांवर मात करत देश उभारणीसाठी अतुलनीय कार्य केले। मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहे हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर जपले। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या निर्मितीचा भक्कम पाया त्यांनी रचला। मानवी मूल्ये, समान हक्क आणि समान संधी यासाठी ज्यांनी आयुष्य समर्पित केले। सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित ठेवत त्यांनी वंचित, शोषित घटकांना नवे जीवन दिले। अशा महान राष्ट्रनिर्मात्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन। जय भीम। सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला देश जो आहे समृद्धीने नटलेला आहे, तसंच वेगवेगळ्या धर्माचेही पालन करणारे या देशामध्ये आहेत। परंतु या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्याकरता खूपच महत्त्वाचं जे या सगळ्यांना एकत्रित करून ठेवतं ते म्हणजे आपलं भारतीय संविधान। आणि ह्या भारतीय संविधानाचे आपल्याला सर्वांना माहीत आहे की शिल्पकार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचं आपल्याला जीवनही जे आहे ते माहीत आहे की किती कठीण परिस्थितीमध्ये झालंय, परंतु ते असे एकमेव भारतीय होते की या सगळ्या संघर्षावर मात करून विदेशामधल्या ज्या मोठे विश्वविद्यापीठ आहेत त्याच्यामधून डबल डॉक्टरेट आणि बार्याट लॉची डिग्री घेणारे ते एकमेव भारतीय होते। हा सगळा अभ्यास करून ते परत भारतात आले, कारण त्यांचं म्हणणं होतं की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीयच आहे, एवढं ह्या देशावर त्यांचं प्रेम होतं। इथे आल्यानंतर हा देश एक आधुनिकतेकडे, मॉडर्न इंडिया कसं तयार होईल आहे याचं स्वप्न ते घेऊन आले होते। इथे जातीवादी रूढी परंपरा ज्या होत्या त्या कसं आपल्याला तोडता येईल याच्याकरता त्यांनी जीवनभर संघर्ष केला। त्यांचा जीवनाचा संघर्ष जर आपण बघितला तर तो मानवाला चांगल्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल, राईट टू लाईफ म्हणजेच राईट टू डिग्निफाईड लाईफ, याच्याकडे त्यांचा संपूर्ण आयुष्याचा संघर्ष जो आहे तो राहिलेला आहे। आपण जर बघितलं तर 1927चा महाडचा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शासनाने नुकतेच त्या ठिकाणी 56 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर केलेले आहेत, जेणेकरून त्या तलावाचं शुद्धीकरण व्हावं, स्वच्छ पाणी लोकांना तिथं मिळावं। तो सत्याग्रह बाबासाहेबांनी, तो भारत देशामधला मानवी हक्कासाठीचा पहिला सत्याग्रह होता आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी ते जेव्हा चौदार तळ्याचे पाणी प्राशन केले तेव्हा त्यांनी सांगितलं की हा संघर्ष फक्त पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठीचा आहे। त्याच्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह माहीत, तोही बाबासाहेब तेच म्हटले की सर्वांना समान संधी, समान हक्क मिळाला पाहिजेत यासाठीचा तो सत्याग्रह आहे। त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्येही बाबासाहेबांनी जे वंचित आहेत त्यांची बाजू फार भक्कमपणे मांडली आणि सर्वात प्रथम पॉलिटिकल अधिकार जे आहेत ते मिळवून दिले। हा संपूर्ण घटनाक्रम आपण त्यांच्या आयुष्याचा बघतो। 1937 ते 38च्या दरम्यान त्यांनी कोकणमध्ये खोतीसाठी, जी खोती पद्धती होती त्यासाठी खूप मोठं आंदोलन घडवून आणलं आणि खोती पद्धत जी आहे ज्याच्या रद्द केली, ज्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांना, कोकणच्या शेतकऱ्यांना जमिनी ज्या आहेत त्या स्वतःच्या नावावर करून मिळाल्या। त्यांनी मजूर मंत्री असताना मजुरांसाठी कायदे केलेले आपल्याला सर्वांना माहीत आहे। महिलांसाठी तर त्यांचं योगदान जे आहे ते फार मोठं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की मी कुठल्याही समाजाची प्रगती जी आहे तिथल्या महिला कशाप्रमाणे प्रगत आहेत त्याच्यावरून मी ते अधोरेखित करू इच्छितो। आणि त्यांनी महिलांसाठी जे आहेत त्याच्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रसूती रजाचं त्यांच्या वेळी झालेलं आहे आणि ते इतके पुढे होते विचाराने की त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये मांडताना महिलांना सुद्धा मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार असायला पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये त्यांचा वाटा असायला पाहिजे, त्यांना समान वेतन आपण दिलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी जी आहे ती केलेली होती। त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन जो आहे हा सगळ्यांकडे बघायचा दृष्टिकोन हा एक मानवीय दृष्टिकोन होता आणि शेवटी हे सगळं जे आहे त्यांनी भारताच्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे। आणि आपण बघतो की लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी जे भारतीय संविधानामध्ये लिहिलं आहे ते बाबासाहेब म्हणतात की मी तथागत बुद्धापासून घेतलेलं आहे, त्यांच्या फिलॉसॉफीमधून घेतलेलं आहे। बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 गुरूंना मानलेलं आहे, महात्मा फुले, संत कबीर आणि तथागत बुद्ध। महात्मा फुलेंचंही आपल्याला माहीत आहे की
किती क्रांतिकारक विचार त्यांचे होते. 1868मध्ये त्यांनी स्वतःच्या घरी असणारा पाण्याचा हौद जो आहे हा सर्वांसाठी, अस्पृश्यांसाठी त्यांनी तो खुला केला होता. बाबासाहेबांनी चवदार तळेमध्ये पाणी प्राशन करून तो सर्वांसाठी खुला आहे हे दाखवून दिलं होतं. आणि त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढून 10 वर्षामध्ये 1937मध्ये त्याचा निकाल लागून चवदार तळे सर्वांसाठी आहे असा त्याचा निकाल झालेला. म्हणजे बाबासाहेबांनी सगळे जे एजिटेशन जे केलं, सत्याग्रह केलं आणि कायदेशीर लढाई पण लढलेली आहे. म्हणजे त्यांचा जो मार्ग होता हा